कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा वाद पेटलाय। पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावरून भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेवर थेट आक्षेप घेतलाय। भाजपच्या 2 माजी नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश दिल्याचा आरोप माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केलाय। माजी नगरसेवक अरुण गिध आणि माजी नगरसेविका वंदना गिध हे भाजपचे सदस्य असून त्यांना उमेदवारी देण्यात येणार असताना शिवसेनेत त्यांना प्रवेश देण्यात आलाय। यात प्रकरणाची तक्रार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे करण्यात आली असून युती टिकवायची असेल तर अशा घटना थांबायला हव्यात, हीच भाजपची भूमिका असल्याचं नरेंद्र पवार यांनी स्पष्ट केलंय। मात्र या पक्षप्रवेशानंतर पुन्हा एकदा भाजप शिवसेनेतला वाद हा चव्हाट्यावर आलाय। 100% युती होणार आहे अशा प्रकारचे संकेत स्वतः शिंदे साहेबांनी, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रनाथ चव्हाण यांनी स्वतः मीडियाच्या मार्फत सर्वांना सांगितलेलं आहे। अशा पार्श्वभूमीवरती असं लक्षात येतं की शिवसेनेला भाजपवर युती करायची नाहीये। एकीकडनं युतीची बोलणी करायची, युती करा म्हणून सांगायचं आणि भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायचा। भाजपमध्ये नगरसेवक प्रवेश केलेला आहे त्यांना त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश द्यायचा, हे अत्यंत योग्य नाहीये, हे चुकीचं आहे। त्याचा आम्ही खरं भारतीय जनता पार्टीने नेत्यांकडे देखील आम्ही या संदर्भात तक्रार केलेली आहे। बोलले की आमचे सदस्य गेलोच ना आम्ही, त्याला सांगितलं दुसऱ्या बंद केलं ना। माझा भाऊ किरण घेऊन दम दिला तिथे, बाबा आम्ही नाही तिथे, आमची कंप्लेंट केली लगेच तिथं आपण काय नाही। तर उगाच आपलं पब्लिसिटी स्टंट करण्याचं काम जे आहे, टीआरपी वाढण्याचं काम ते करत आहेत। अरुण गिधचा प्रवेश हा जो एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते झालेला आहे, हा लीगल प्रवेश आहे। अरुण गिधला जेव्हा आम्ही विचारलं तर अरुण गिधने स्पष्टपणे सांगितलं होतं की माझं ऑफिस आणि त्यांचं ऑफिस बाजूला आहे, आमचे संबंध आहेत, म्हणून तो त्या भारतीय जनता पक्षाच्या ऑफिसमध्ये गेला होता आणि त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या अंगावर आपला जो पट्टा जो आहे भारतीय जनता पक्षाचा तो टाकून त्याचा फोटो काढून घेतला आणि मंडल आयोग कोण ढाकरस म्हणून कोण आहेत त्यांच्या थ्रू तो प्रवेश झाला आणि हा अधिकृत प्रवेश होऊ शकत नाही। एक मोठी बातमी, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलाय। ठाण्यातही जागा वाटपावरून धुसफूस पाहायला मिळते। महायुतीतून योग्य तो मानसन्मान न मिळाल्यास ठाण्यात राष्ट्रवादीकडून स्वबळाचा नारा देण्यात येणार असल्याचं कळतंय। दरम्यान ठाणे महानगरपालिकेत महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजपचं संख्याबळ जास्त असल्यानं राष्ट्रवादीची कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र दुसरीकडे योग्य तो मानसन्मान न मिळाल्यास आम्ही स्वबळावर निवडणुकींना सामोरं जाऊ, तसंच 400 पेक्षाही आमच्याकडे अधिक उमेदवारीचे फॉर्म आलेले आहेत, त्यामुळे 131 जागा या स्वबळावर लढू असा इशारा महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षानं दिलाय। 400 पेक्षा जास्त आमच्याकडे उमेदवारी अर्ज आलेले आहेत आणि प्रत्येक प्रभागात आमच्याला पॅनल उभा करण्याची आमची पूर्व तयारी झालेली आहे। आतापर्यंत आम्हाला पक्षाने काही निर्देश दिलेले नाही आहेत, पण युतीमध्ये किंवा शिवसेना मार्फत चांगला प्रस्ताव मान सन्मानाने काय असेल तर त्याचा विचार करू, नाहीतर आम्ही आधीच स्वबळावरचा नारा 2 महिना आधीपासून आम्ही दिलेला आहे आणि त्याची तयारी आमची पूर्ण झालेली आहे।